नमस्कार मित्रांनो, माझ्या आर्यन नवोदया या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण 5वी 4थीच्या स्कॉलरशिपच्या मुलांसाठी गणित विषय हा आर्यन नवोदया या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप आपण शिकवणार आहोत. तसेच काही महत्त्वाचे बुद्धिमत्तेचे अवघड अवघड टॉपिक सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहेत. या चॅनलवरती तुम्हाला 5वी आणि 4थीसाठी लागणाऱ्या स्कॉलरशिपचं गणित विषय, बुद्धिमत्ता, त्याच्या मूलभूत संकल्पना, सोप्या ट्रिक्स त्याच्या आणि शॉर्टकट आपण यामध्ये बघणार आहोत. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, त्याच्यातले महत्त्वाचे प्रश्न, सरावासाठी सविस्तर मी प्रश्नोत्तरे तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. आता तुम्ही गणिताची भीती बाळगायची काही गरज नाही आहे. गणित आपण आता आवडीनं या चॅनलवरती शिकणार आहोत. जर तुम्हाला हे गणित शिकायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या सोबत शेअर करा. चला तर बघूया. आज आपण पहिला भाग, आंतरराष्ट्रीय चिन्हे आणि रोमन चिन्हे यांचा एकमेकांमध्ये परस्पर संबंध कसा आहे, रोमन संख्यांचा कसा वापर केला जातो, रोमन संख्या कशा तयार केल्या जातात, त्याचा वापर आणि आंतरराष्ट्रीय संख्या यांचा संबंध आज आपण बघणार आहोत. त्यामुळं आज संवाद आपण करूया. तर रोमन संख्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बघायचं असेल तर चिन्ह वापरल्या जातात. जसं आपण 1 2 हे चिन्ह जसं आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरतो, तसं रोमन संख्येमध्ये 1 लिहायचं असेल तर काय लिहिलं जातं, आय वापरलं जातं. 5 लिहायचं असेल तर काय लिहिलं जातं, व्ही वापरलं जातं. एक्स म्हणजे 10 असतं, यल म्हणजे काय असतं, 50 असतं, सी म्हणजे काय असतं, 100, आणि डी म्हणजे काय असतं, 500, आणि एम म्हणजे काय असतं, 1000. हे रोमन अंकातील काही चिन्ह आहेत आणि या चिन्हांचा वापर करून आपण रोमन अंक आपण लिहू शकतो. आता याच्यामध्ये जर आपल्याला 1 लिहायचं असेल तर एकदा आय लिहायचं असतं, तर 2 लिहायचं असेल तर 2 आय लिहू शकतोय, आणि 3 लिहायचं असेल तर 3 आय लिहिलं जातं. मॅक्झिमम 3 आय लिहू शकतो कोणत्याही संख्येच्या पुढं. म्हणजे मला जर 8 लिहायचं असेल तर काय लिहिणार, हे 5 आणि ह्यात 3 आय लिहिणार, म्हणजे की झालं आपलं हे 8 झालं. लक्षात येते. मग हे 5 + 3 असं त्याचं केलं जातं वर्गीकरण, आणि त्यांची बेरीज करत जायचं. जर पुढं लिहिलेल्या संख्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करत जावा. म्हणजे व्हीच्या पुढं 3 लिहिलं, 3 आय लिहिलं तर 8 होणार. जर मागं लिहिलं तर काय लिहू शकताय, तर आय आणि व्ही लिहिलं तर इथं काय होऊ शकते बघा, 4 होत आहे. म्हणजे 5 मधून 1 मायनस करा. जर पाठीमागं जर अंक लिहिला रोमन संख्येमध्ये तर तो मायनस करायचा, मोठ्या अंकातनं 1 वजा करा, इथं 4 होणार. जर मला 10 लिहायचं असेल तर काय लिहिणार, मी एक्स लिहिणार. पण मला जर 9 लिहायचं असेल तर काय लिहिणार, मी आय एक्स लिहिणार. म्हणजे 10 मधून 1 वजा करा, कारण आपण काय केलं, इथं पाठीमागं आय लिहिलं. ज्यावेळी आपण काय करतो, एखादी संख्या कमी करायची असेल तर आपण त्या पाठीमागं संख्या लिहितो. लक्षात येते का बघा. जर मला 50 लिहायचं असेल तर काय लिहिणार मी, तर यल लिहिणार. जर 100 लिहायचं असेल तर सी लिहिणार. सी म्हणजे सेंचुरी, यल म्हणजे हाफ सेंचुरी म्हणजेच 50, 50. सी म्हणजे सेंचुरी, डी म्हणजे 500. आता जर सेंचुरीच्या पुढे मी 3 वेळा सी लिहू शकतो, म्हणजे किती झालं बघा, हे 300 झालं. चौथ्यांदा मला 400 लिहिता येत नाही, मग त्यावेळी काय करणार, मी 500 मधून काय करणार, 100 वजा करणार, म्हणजे डी लिहिणार, त्यापाठी मग सी लिहिणार. याचा अर्थ काय, 500 वजा 100 म्हणजेच काय झालं, आपलं 400 झालं बघा. या पद्धतीने आपण लिहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम आहे, तर तुम्हाला मोठ्या चिन्हाच्या पाठीमागं आय लिहायचं असेल किंवा छोटं चिन्ह लिहायचं त्यापेक्षा, तर तुम्ही एकदाच लिहू शकता पाठीमागं. जर पुढं लिहायचं असेल तर तुम्ही किती लिहू शकताय, किती वेळा लिहू शकताय, तर 3 वेळा लिहू शकताय, मॅक्झिमम 3 वेळा. म्हणजे आय आपण आता 3 वेळा लिहिलं तर 8 होतंय. पण पाठीमागं मी जर मला 3 लिहायचं असेल तर काय व्ही - 2 आय असं लिहू शकत नाही. मला डायरेक्टली काय लिहिणार, मी 3 आय लिहिणार. लक्षात येते का बघा तुम्हाला. म्हणजे हे दुसरा नियम आहे. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर आय मॅक्झिमम 3 वेळा वापरू शकताय, पुढं पाठीमागं एकदाच वापरू शकताय. मोठ्या चिन्हाच्या पाठीमागे लिहिलं तर वजा करायचं, मोठ्या चिन्हाच्या जर पुढं लिहिलं, मग आता इथं पुढं लिहिलंय बघा, 5 आणि 3 8 झालेलं आहे, आणि इथं 5च्या पाठीमागे गेलेलं आहे, तर पुढं लिहिलं तर प्लस करायचं आणि मायनस कधी करायचं, पाठीमागे लिहिलं. हे बेसिक नियम आहेत आंतरराष्ट्रीय संख्या आणि रोमन चिन्हामध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर. म्हणजे ऍक्च्युली हे रोमन चिन्हाचा आपण नेम बघतोय. रोमन चिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संख्येसाठी वापरल्यात हे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे.
म्हणजे रोमन अंक कसे लिहायचे. ठीक आहे, आता इथं मी तुम्हाला सगळे 1 ते 50 मधले अंक इथं दिलेले आहेत. तर तुम्ही बघा इथं बघा, एक साठी एकच आहे दिसेल इथं बघा, 2 साठी इथं 2 आहे दिसेल, 3 साठी 3 आहे दिसेल. इथं सगळीकडे बघा, 22ला पण तसं दिसणार, 21ला पण तसं दिसेल, 31ला पण दिसेल, 32ला दिसेल. आय आय 43, 33, 43 ही सगळ्या ठिकाणी बघा 3 आहे. मग 4 मध्ये बघा इथं आय व्ही, आय व्ही, आय व्ही, आय व्ही, आय व्ही, 4 म्हणजे आय व्ही. 14, 10 अधिक 4 14, 15 आय एक्स व्ही. इथं 25 झालं तर बघा 2 वेळा एक्स, म्हणजे किती झालं, 10 अधिक 10 अधिक 5, म्हणजे किती झालं 25. असं त्यांनी घेतलंय. मॅक्झिमम बघा तुम्हाला एक्स किती वेळा दिसणार, 3 वेळा दिसणार आणि एकदा 5 दिसेल. आता याच्या पुढं आता 4 वेळा एक्स लिहून 45 लिहू शकलं असते, पण 4 वेळा रूल असा आहे की एक्स आपण 3 वेळा लिहू शकतो. कोणताही सिम्बॉल आहे तो 3 वेळा लिहू शकतो. आता इथं काय केलेलं आहे, तर 45 जर लिहायचं असेल किंवा 40 लिहायचं असेल, तर आपण 40 लिहायचं असेल तर काय लिहिणार, यल म्हणजे 50, 50 वजा 10 म्हणजे किती झालं 40. तर ह्याच्या पुढे आपण जे 1 2 3 4 लिहितोय त्या पद्धतीने लिहायचं. म्हणजे आपल्याला जर काय लिहायचं 45 लिहायचं आहे, म्हणजे इथं झालंय 40, 40 आणि 5 45, या पद्धतीने जाणार ते. लक्षात येते का बघा, फक्त इथंच तुम्हाला कन्फ्युजन येणार आहे. 40 कसं लिहायचं, हे 40 कसं लिहायचं ते लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढं मग हे 41 42 43 सेम, आय 2 आय 3 आय, आय व्ही 5 45 होईल, इथं 46 होईल, इथं 47 होईल, इथं 48, इथे 49 आणि 50ला बरोबर यल आपलं येईल. ठीक आहे, एक्सेल 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 येणार. ठीक आहे, आता बघा 51ला जर लिहायचं असेल बघा, यल यलच्या नंतर बघा 1 2 3 सेम बघा. 61ला बघा 1 2 3 4 5 सेम तसंच. आता इथनं पुढं, इथनं पुढं सगळं बघा इथपर्यंत 80 पर्यंत गेला तर सेम तसंच आहे. यलच्या पुढं 3 एक्स आलंय, आता चौथा एक्स लिहू शकत नाही. मग इथं बघा 81, 50 अधिक 3 एक्स म्हणजे किती झालं 80 आणि 1 81. तसं बघा 82 83 84, इथं काय झालं 85 86 87 88 89. ठीक आहे, हे 89 झालं बघा. 89च्या नंतर काय झालं बघा, हे 90. लक्षात येते, हे 90 पर्यंत आपण लिहिलेलं आहे. हे ऍक्च्युली आपण लिहिलं बघा, हे झालं तुमचं 80 आणि ह्याच्या पुढं 9 आलंय, हे लक्षात ठेवा. याच्या पुढं 9 लिहिलंय. मॅक्झिमम 3 वेळा लिहू शकतो, नेम ब्रेक करायचा. चौथा एक्स डायरेक्ट येऊ शकत नाही, म्हणून इथं काय आलं एक्स आणि सी म्हणजे 100 100 वजा 10. पाठीमागे लिहिले म्हणजे वजा करायचं, म्हणजे किती येणार बघा 90. आता बघा हे एक्स सी म्हणजे काय झालं 90, 90 अधिक 1 91, 92 93 94 95 96 97 98 99 आणि 100. इथं बघा हे 90 आणि हे 9 आणि 100. 100ला फक्त सी लिहा. इथं 100 नंतर 2 सी लिहिला तर 200, 3 लिहिला तर 300, सी डी लिहिला तर काय होणार बघा 400. म्हणजे हे 500 वजा 100 म्हणजेच काय झालं तुमचं सी डी म्हणजे 400. हे 500 600 700 800 900, एम म्हणजे 1000 आहे, सी त्यातनं पाठीमागे लिहिला तर किती होणार बघा 900. 1100 लिहायचं असेल तर एम सी लिहायला लागणार. ओके, हे समजलं का. हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला सोप्या पद्धतीने लिहिलं. आता इथं आपण जर बघितलं 35 जर लिहायचं कसं असेल, तर नेम तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. आता 35 ते लिहायचं असेल तर काय लिहिणार बघा, एक्स 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 30 झालं. त्याच्या पुढे काय लिहायचं 5 म्हणजे व्ही लिहायचं. 3 वेळा एक्स म्हणजे काय झालं 30 अधिक 5. हे तुम्ही ह्या पद्धतीनं फोडला तर सोपं तुम्हाला जाईल. लक्षात येते. आता जर 40 लिहायचं असेल तर काय लिहायचं म्हणून सांगितले मी, यल म्हणजे 50 आहे, कारण आपण याच्या पुढं 10 तर लिहिता येत नाही आपल्याला, 4 वेळा एक्स 40 एक्स लिहू शकत नाही, म्हणून इथं पाठीमागे एक्स घ्या. हे झालं तुमचं 40. ठीक आहे, 41 लिहायचं असेल तर आय लिहायचं, 2 आय लिहिला तर 42, 3 लिहिला तर काय होईल 43. हे लक्षात ठेवा. आता 44 लिहायचं असेल तर एक्स यल, हे 40 झालं आणि आय आणि व्ही हे झालं तुमचं 44. 45 लिहायचं असेल तर एक्स यल व्ही, परत 46 47 आय वाढवत जावा 49 पर्यंत येईल. 50ला डायरेक्टली काय येणार बघा यल येणार. या पद्धतीने जावा. जर 80 लिहायचं असेल तर काय करायचं म्हणून सांगितले बघा, यल आणि ट्रिपल एक्स, हे झालं तुमचं 80. 81 लिहायचं असेल तर 1 वाढवा आहे, 2 आय 3 आहे. जर मला 84 लिहायचं असेल तर आय व्ही. 85 लिहायचं असेल तर फक्त काय येणार बघा इथं 5. हे सगळं ॲज इट इज, हे सगळं ॲज इट इज येणार ट्रिपल एक्स. लक्षात येते.
बरोबर 90 लिहायचं असेल तर काय लिहायचं, तर हे सेंचुरी लिहायचं, त्यासाठी मग काय लिहायचं एक्स, म्हणजे 100 वजा 10 म्हणजेच काय येणार 90. लक्षात येते का, 100 मधून तुम्ही 10 घालवला, 100 मधून 10 घालवलं तर 90 येते. ह्या पद्धतीने ते रोमांक लिहिले जातात. ठीक आहे, आपण आता याच्यावर आधारित काही प्रश्न आपण घेऊया. तर ही 55 ही संख्या, रोमांकी संख्या कशी लिहिली जाते, तर एकदम सिंपल आहे. 55ला आपण फोडूया, 50 अधिक 5 करूया. 50ला आपण काय म्हणतो रोमांकामध्ये यल, आणि 5ला काय म्हणतो बघा व्ही. मग यल व्ही म्हणजे काय झालं, 50 अधिक 5 55. हा आपला या पद्धतीने सोपं आहे. तुम्ही जर असं फोडा त्याला आणि मग सोपं होईल. तुमच्याकडे सिम्बॉल जे बेसिक आहेत, जे मी पहिल्यांदा सांगितले की पहिला सिम्बॉल आय, व्ही, व्हीच्या नंतर एक्स, एक्सच्या नंतर काय करायचं यल, एम, सी, डी आणि एम, ह्या सिम्बॉलचा वापर करून तुम्ही करायचं आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये कशी लिहितात, म्हणजे की ही संख्या कोणते आंतरराष्ट्रीय चिन्ह. मग आता बघा सी अधिक सी एक्स आय एक्स. ओके, मग आता सी सी दोन पुढे आले एक वेळा, म्हणजे 100 अधिक 100 किती होणार बघा, हे 200 होणार. आता एक्स आणि हे ह्या एकत्रित याचं वाचन करा. हे बघा एक्स एक्स असतं 20 असतं, 20तनं 1 कमी करायचं आहे, म्हणजे किती झालं बघा 19 झालं, म्हणजेच किती झालं 219. याचं उत्तर येणार तुमचं 219. तुम्ही पहिल्यांदा 1 ते 100 अंक व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यानुसार तुम्हाला कोणतीही संख्या लिहिता येईल. चला तिसरा क्वेश्चन बघूया. 47 वजा 10 ह्या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल असं विचारलेलं आहे. आता रोमन संख्या चिन्हात कसं लिहायचं, म्हणजे 47 वजा 10 करूया. 47 मधून जर आपण 10 घालवलं तर 37 येते बघा, 37 मध्ये 37 येते. मग 37 साठी आपण कसं लिहायचं, 30 अधिक काय करूया आपण 7 करूया. मग 30 अधिक 7, मग 30 साठी आपण काय लिहिणार एक्स अधिक एक्स अधिक एक्स, म्हणजे 3 एक झालं, म्हणजे झालं 30. आणि 7 कसं लिहितो व्ही आणि त्याच्या पुढं 2 आय, हे झालं आपलं 37. म्हणजे जर आपल्याला 37 रोमन अंकात लिहायचं असेल तर या पद्धतीने आपण लिहायला पाहिजे. चला चौथा नंबरचा क्वेश्चन बघूया. 400 ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहा. आता 400 साठी आपल्याला डायरेक्टली सिम्बॉल कुठला नाही आहे, ह्याच्यापेक्षा मोठा सिम्बॉल जर आपल्याला आहे तो 500 साठी आहे. 500 साठी आपण डी मानतोय, बरोबर आहे. आणि सी म्हणजे काय असते बघा 100 असते. मग मला काय करायचं आहे, 500 जर लिहायचं असेल, 400 जर लिहायचं असेल तर 500 वजा काय करायला लागेल, मला 100 करायला लागेल. मग आता मी काय करणार, पहिला डी 500 लिहिणार, आणि जर सिम्बॉल मी पाठीमागे लिहिला तर ते मायनस होत आहे. म्हणजे 500 वजा 100 म्हणजेच किती झालं बघा 400, म्हणजे सी डी. सी डी हे त्याचं उत्तर येणार. चला आता पुढचा एक 5वा नंबरचा क्वेश्चन बघूया. आता बघा एक्स सी आणि व्ही आय ही संख्या लिहिली आहे, आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहावी असं म्हटले. मग आता तुम्हाला सगळ्यात पहिला मी काय सांगितलं, जर मोठ्या चिन्हाच्या पाठीमागचं चिन्ह आलं, लहान चिन्ह आलं तर ते मायनस करायचं आहे. पहिला आपण बघूया सी आणि एक्स. सी म्हणजे किती आहे 100, 100 मधून 10 घालावा, एक्स म्हणजे 10, किती झालं बघा 90. आणि त्या पुढं किती मिळवायचं बघा व्ही आणि आय. व्ही आणि आय किती आहे बघा 5 आणि 1 6 होणार. मग 6 किती झालं बघा 96, म्हणजे उत्तर किती येणार बघा आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये 96 येणार. चला याचा पुढचा घ्या क्वेश्चन नंबर 6. एका सभागृहात एका ओळीमध्ये किती बसलेत बघा एक्स एक्स व्ही डबल आय, म्हणजेच किती झालं बघा 10 10 20 25 27 27 पासून यल एक्स व्ही आय. आता यल म्हणजे काय झालं 50, एक्स म्हणजे झालं 10 आणि व्ही आय म्हणजे काय झालं 6, म्हणजे किती झालं बघा 66 पर्यंतच्या आसन क्रमांक आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत, म्हणजे हे आसन म्हणजे काय केलंय की बाबा हे खुर्च्या ठेवल्यात, ह्या खुर्चीवरचा नंबर इथनं सुरुवात झाली एक्स एक्स व्ही आय. आपण जर नाटकाला बघायला गेलो, पिक्चर बघायला गेलो तर टॉकीमध्ये नंबर असतात की नाही बघा, रोमनमध्ये असतात कधी कधी. मग तर हे नंबर्स दिलेत समजा, तर ह्या लाईनमध्ये सभागृहामध्ये
27 पासून 66 पर्यंतचे नंबर आहेत, तर किती ओळीत एकूण आसने आहेत, किंवा एका ओळीमध्ये किती खुर्च्या आहेत असं विचारलं. आसने म्हणजे बसायला जागा किती आहेत. मग आता तुम्ही काय करायचं बघा. आता जर समजा 2 पासून जर 10 पर्यंत खुर्च्या असतील, तर 10 मध्ये काय करायचं, 2 वजा करायचं, किती ते बघा 8, आणि प्लस 1 केलं तर काय होतं बघा, एकूण संख्या मिळते. म्हणजे काय करायचं, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायचं, प्लस 1 करायचं. का 1 करायचं बघा. आता हे 2 असणार आहे, आसन पकडले म्हणजे त्याला नंबर दिले तो पकडायला लागणार. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मोजा बघू. 2, 4, 5, 5 आणि 4 9. मग 9 म्हणजेच काय करायचं, ह्या दोघांची वजाबाकी करून काय करायचं, प्लस 1 करायचं बघा. आसनं किंवा नोटांची संख्या विचारली, नोटांचा नंबर जरी दिले, नोटांची संख्या किती आहे, तर त्यावेळी पण ह्या प्रश्नामध्ये पण असंच करायचं आहे तुम्हाला, किंवा वजाबाकी करायची. शेवटचा नंबर वजा पहिला नंबर, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. कारण का आपण दोघांचं पण असणं वजाबाकी करताना एक अंक आपण कमी करत असतोय, म्हणून ते असणं वजा करायला लागणार, 1 अधिक करायला लागणार, त्याच्यामध्ये मिळवायचं 1. तर 6 मधून 7 जाऊ शकते का बघा, नाही जाऊ शकत. मग काय करणार, मी हातचा घेणार, इथं 5 होणार, इथे किती येणार बघा 16. 16तनं 7 गेल्या किती राहणार बघा 9. आता इथं बघा 5तनं 2 गेलं, राहिलं किती बघा 3, 39. तर 39 अधिक 1 मिळवा म्हणून सांगितले, म्हणजे टोटल किती असणार बघा 40 असणार या. तर हे असं लक्षात ठेवा. तुम्ही फक्त काय करताय, वजाबाकी करताय, वजाबाकी करून प्लस 1 करायचं. सेम नोटांची संख्या विचारली, नोटांचा सिरियल नंबर दिला, तर त्यावेळी पण ह्याच पद्धतीनं हे गणित करायचं आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर येणार मग 40. चला आता आपण पुढं 7 नंबरचा क्वेश्चन. आता इथं 2017ला परीक्षेमध्ये, तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला आहे 5वीला हा क्वेश्चन. तर यम वजा टी त्याला भागिले यल आहे. मग आता यम यम म्हणजे काय, 1000 असते. डी म्हणजे काय असते, डी म्हणजे असते 500, आणि यल म्हणजे किती असते 50. बरोबर आहे. मग आता आपण काय करतो बघा, कंचे भागोभेद. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण काय करतो, याच्यामध्ये कंचे भागोभेदचा वापर करतो. आता कंचे भागोभेदचा वापर करत असताना आपण पहिला भागाकार पहिला करणार का वजाबाकी करणार, तर भागाकार करतो. कंस नाहीये, छेद नाहीये, पहिला भागाकार आपण करणार. मग भागाकार केला तर काय होणार बघा, हे 1000 वजा, आता ह्या 50 भागलं, शून्याला शून्य गेलं, 5 की 5, 5 10, हां म्हणजे 5 10 500 येते. म्हणजे इथं किती येणार बघा 10. आता हे 1000 वजा 10 म्हणजेच किती होणार बघा 990. हे उत्तर येणार बघा. कंचे भागोभेदचा रूल इथं वापरणं गरजेचं, नाहीतर उत्तर चुकण्याची शक्यता आहे. चला बघूया, 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहा. आता आपण लिहून बघूया. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या म्हणली, तर 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या आपण पहिला लिहूया. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 अंकी म्हटल्यानंतर 7 डॅश मारा. 6 अंकी म्हटलं तर 6 अंकी डॅश मारा. तुम्हाला जे विचारलं तेवढे डॅश मारा. ठीक आहे. 7 अंकी म्हणलेलं आहे. तर सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहायला म्हटले. तर सर्वात मोठी संख्या म्हटल्यानंतर काय, सगळ्या ठिकाणी 9 9 असणार बघा. इथं पण 9 असणार, इथं पण 9 असणार, इथं पण 9 असणार, इथं पण 9 असणार. पण आता इथं 9 जर लिहिलो तर विषम संख्या होणार, समसंख्या म्हणले. बरोबर आहे. मग आता 7 अंकी सर्वात मोठी संख्या, तर इथं काय लिहायला पाहिजे आपल्याला, 9 पेक्षा जरासं लहान कोण आहे बघा 8. आणि इथं बघा 2 8 4 6 आणि 0 हे अंक एका स्थानी असतील तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. मग आता इथं मी 0 घेतलं तर लहान होईल, त्यापेक्षा मोठं कोण आहे 8 आहे. सगळ्यात मोठा अंक सम कुठला 8 आहे, म्हणून इथं 8 येणार. आता इथं अंक परत वापरू नका किंवा असं काही उद्देश दिलेला नाही, त्यामुळे इथं अंक प्रत्येक वेळा आपण वापरू शकतो, किती वेळा आपण वापरू शकतो. जर तिथं एक अंक एकदाच वापरा असं जर म्हटलं तर त्यावेळी आपल्याला विचारपूर्वक तिथं अंक घेणं गरजेचं आहे. तर इथं काही म्हटलेलं नाही, म्हणून हे उत्तर याच्यामध्ये बरोबर आहे. थँक्यू.
नक्कीच मला कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि भाग 2 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय चिन्ह आणि त्यांचा विस्तारित मांडणी याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि त्या संदर्भात क्वेश्चन घेणार. थँक्यू. माझ्या चॅनलवर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.